पुण्यातल्या मावळ तालुक्यात निसर्गाच्या कुशीत वसलेलं आणि इतिहासाची साक्ष देणारं हे वाघेश्वर मंदिर तब्बल 8 महिन्यांनंतर हे मंदिर पाण्याबाहेर आलंय. पवना धरणाच्या पाणी पातळीत घट झाल्यामुळं हे हेमाडपंथी मंदिर भाविकांसाठी खुलं झालंय. महादेवाच्या दर्शनासाठी आता इथं गर्दी होऊ लागली आहे. काय आहे या मंदिराचा इतिहास आणि शिवकाळातील संदर्भ पाहूया या विशेष रिपोर्ट मध्ये. मावळ तालुक्यातल्या पवना धरणाच्या निळ्याशार पाण्यात वर्षभरातले तब्बल 8 महिने हे मंदिर पाण्यात असतं, पण आता हे मंदिर पाण्याबाहेर आलंय. 1971 मध्ये धरणात पाणी साठवायला सुरुवात झाली आणि तेव्हापासून हे पुरातन मंदिर वर्षभरातला बराच काळ धरणाच्या पाण्याखाली गुडूप असतं. मात्र मार्च अखेर पाण्याची पातळी कमी होताच हे मंदिर एखाद्या लेण्यासारखं प्रकट होतं. आणि या ठिकाणी शिवाजी महाराज रायगडहून आले, इथं दर्शन करून शनी तिकोना पेठ, लोहगड, तुंगाई, तोरणाई आणि सिंहगड या ठिकाणी महाराजांचं दर्शन झालेले. तर आपल्याला त्याचा तो संदर्भ लागत नाही, महाराजांनी काय इथं काम केलेलं असा काय संदर्भ लागत नाही. हे लॉकिंगमध्ये मंदिर आहे, हे लॉक केलेलं मंदिर आहे. पुन्हा हे असं काही म्हणतात, संशोधनांनी इथे संशोधन केलं तर 1200-1300 वर्षाचं सांगितलं, पण चाणक्याच्या काळामधलं असं काही 1800-1900 वर्षाच्या पूर्वीच्या चाणक्याच्या काळामध्ये सांगतात. पण काही लोक असं म्हणतात की हे पांडवकालीच आहे, हे लॉकमध्ये मंदिर आहे, याला काही सिमेंट वाळूचा कुठं प्रॉब्लेम लागत नाही. याची चिंचोडचे जे आयुक्त आहे त्या आयुक्तांनी ह्या मंदिरासाठी काहीतरी देखभाल करावी. बरं, पर्यटक असे येतात की पुन्हा मुंबई, तळेगाव, देवरोड, कोकण बरेच लांबून येतात. प्रत्येक महिन्याला कमीत कमी लाखभर येतात. आता पुढच्या महिन्यामध्ये 2-1 लाख 2-3 लाख माणूस इथे येऊन शनी जाणार. असे पर्यटकांची काही सोय नसल्यामुळं, गाडीचा रस्ता नसल्यामुळं किंवा राहण्याची वगैरे किंवा खाण्यापिण्याची सोय नसल्यानंतर ह्यासाठी शासनाने पोलीस स्टेशनला मी वेळेवेळेला अर्ज दिलेले आहे. त्यांना संरक्षण देण्यासाठी सुद्धा बोलवतो. इथं खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा डॅमचं पाणी असतं. पब्लिकमधून पोरं वारकांनी असतात, महिला असतात. एक वेळा तर एक घटना घडलेली आहे, त्यावेळेला ते पोलीस स्टेशनने त्याची इन्क्वायरी करून शनी ते येईल. तरी आपलं मी वेळेवेळेला मी एकटा माणूस काय करू शकतो. आतमध्ये बसलो तर बाहेर काय होतं, म्हणजे शेजारून पाणी, इथं 25 फूट खोलीचं पाणी असं. तर शासनाने आणि कलेक्टरनी आणि पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांनी महत्त्वाची सूचना की यासाठी काहीतरी मंदिरासाठी पडझड झालेली, त्यासाठी काहीतरी हे करावं, आरोग्याची सोय करा. 700 ते 800 वर्षांपूर्वीचं हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीचा एक उत्तम नमुना असल्याचं मानलं जातं. संशोधकांच्या मते या मंदिराचं बांधकाम 11व्या किंवा 12व्या शतकात झालेलं असावं. सिमेंट किंवा कोणत्याही आधुनिक साहित्याचा वापर न करता फक्त दगड एकमेकात गुंफून हे मंदिर उभारण्यात आलंय. जरी आज या मंदिराचा केवळ ढाचा आणि गाभारा शिल्लक असला तरी इथलं कोरीव काम आजही पर्यटकांना थक्क करतं. काय सांगाल, कुठून आलात तुम्ही आणि ह्या मंदिराबद्दल कशी तुम्हाला माहिती भेटली? नमस्कार, माझं नाव ऋतुजा कदम. आम्ही सगळे आलो आहोत पिंपळे गुरवरून. तर आता सुट्टी म्हटल्यावर छोटे पोरं, त्यामुळे आम्ही सगळे बाहेर फिरायला असं कुठेतरी जायचं म्हणत होतो. तर आमचे भाऊजी, चुलत भाऊजी आहेत, तर त्यांनी आम्हाला या स्पॉटबद्दल सजेस्ट केलं. आम्ही इथेच पवना डॅमच्या इथे आज 1-2 दिवस कॅम्पिंगसाठी आलो आहे. आणि आता टाईम होता म्हणून आम्ही इथे वाघेश्वर मंदिर साठी दर्शनाला आलो आहे इकडे. तर हे मंदिराबद्दल माहिती आहे तुम्हाला? हे मंदिर प्राचीन कालापासून, म्हणजे 700-800 वर्ष झाले त्याला, तेव्हापासून हे मंदिर आहे. आणि हे 3 महिने फक्त दिसतं, बाकीचे महिने सगळे पाण्याखालीच असतं. पावसाळ्यामुळे हे सगळं मंदिर खालीच असतं पाण्याच्या. या मंदिराला ऐतिहासिक महत्वाची मोठी जोड आहे. असं म्हटलं जातं की कोकण आणि सिंधुदुर्गाची मोहीम फते केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आवर्जून या वाघेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते. एवढंच नाही तर महाराज जेव्हा जेव्हा जवळच्या त्रिकोणा किंवा तुंग किल्ल्यावर येत होते तेव्हा ते इथं शिवचरणी नतमस्तक व्हायला विसरत नव्हते. मात्र काळाच्या ओघात
आणि वर्षानुवर्षे पाण्याखाली राहिल्यामुळे या ऐतिहासिक ठेव्याची मोठी पडझड झाली आहे. मंदिराचा कळस ढासळला असून भिंतींनाही भेगा पडल्या आहेत. सध्या फक्त गाभारा सुस्थितीत असून आजूबाजूला फक्त मंदिराचे अवशेष उरलेत. त्यामुळे पुरातत्व विभागाने या मंदिराचे तातडीने संवर्धन करावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. होऊन गेलेले आहेत. इथं ह्या मंदिराचा असा इतिहास आहे की कुणी घडवलं नाही, कुणी बसवलं नाही. त्याच्यात 2 पिंडी आहे, एक स्वयंभू आहे, त्याच्यावरती एक पिंड दुसरी आहे. आणि साळुंका 2 असल्यामुळं याचा जीर्णोद्धार 1977ला वरती केलेला आहे. वर 42 फुटाचं मंदिर बांधलेलं आहे. इथून शेष नारायणाची मूर्ती 500-600 किलोची मूर्ती मोठी आहे, ती वरच्या मंदिरात बसवलेली आहे. आणि 1977ला ह्या मंदिराचा ट्रस्ट झालेला आहे. त्या ट्रस्टचा अध्यक्ष आणि गुरु आणि पुजारी या नात्याने याची देखभाल मीच करत असतो. या मंदिराचा 1962ला पवना धरणाचा डॅम सुरू झाला. आंबेगाव येथे त्यांनी थोडं छोटंसं डॅम केलं. त्याच्यानंतर 1971ला त्यांनी पूर्ण 7-8 वर्षामध्ये पूर्ण केलं. 72ला त्यांनी पाणी तुंबवलं, 73ला फुल केलं. तर ह्या मंदिराला जलसमाधी मिळाली, ती 73मध्ये मिळाली. मग ते जलसमाधी मिळाल्यानंतर ते मंदिर जवळजवळ 20-22 फूट होतं, 100 फुटाची लांबी आहे. आणि नंतर ते गेल्यानंतर 3 महिने उघडं पडतं आणि 8-9 महिने पाण्यात असतं. जूनच्या 15 फेब्रुवारीच्या 15 पहिल्या तरी पडते, नाही तर नंतरच्या तरी. आणि 26-27पर्यंत जुलैपर्यंत पाणी चालू झाला मोठा की आस्ते पाण्यात जातं. पुढचे 3 ते 4 महिने हे मंदिर भाविकांसाठी खुलं असणार आहे. इथली वाढती गर्दी पाहता पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनानं विशेष व्यवस्था करावी अशी विनंती आता स्थानिक आणि शिवप्रेमी करतायत. पावसाळा सुरू होईपर्यंत म्हणजेच पुढील काही महिनेच या मंदिराचं अस्तित्व जमिनीवर असणार आहे. इतिहासाची साक्ष देणारं हे मंदिर जपण्यासाठी आता लोक चळवळ आणि सरकारी मदतीची नितांत गरज आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक स्थळाला भेट देण्यासाठी सध्या पर्यटकांचा ओढा वाढताना दिसतोय. पुण्याहून शगुप्ता शेख, लोकमत.com.